महाराष्ट्र राज्य रस्ते महाविकास मंडळाच्या वतीने आज समृद्धी महामार्गाचं उद्घाटन या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे लाडके देवेंद्र भाऊ फडणवीस, आमचे दुसरे लाडके मंत्री आपले एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, अनेक मंत्र्यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचं उद्घाटन झालं आणि आताच सायन पनवेल ब्रिजचं उद्घाटन होत आहे। मला आनंद इतकाच आहे की या ब्रिजच्या साठी मी 2014 पासून विधानसभेत निवडून आल्यावर लक्षवेधी मांडली होती की अर्धा जो महाराष्ट्र आहे तो संपूर्ण ह्या ब्रिजवरून रस्ते वाहतूक करत असतो। मग औषध असेल, दूध असतील, फळं असतील, भाज्या असतील। एक ब्रिज नादुरुस्त झाला होता, हा दुसरा ब्रिज होता, त्याला तिसरा पर्याय पाहिजे। 2014 पासून सतत मागणी होती। 2015ला समिती गठीत झाली। आमचे त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस त्यांनी त्यावेळी तो मंजूर केला प्रस्ताव लक्षवेधी, आणि त्यावेळी एकनाथरावजी शिंदे हे नगरविकास मंत्री होते। या दोघांचाही हातभार लागल्यामुळे त्यावेळी जे काम चालू झालं, 775 कोटी 58 लाख या पूर्ण ब्रिजला खर्च झालेला आहे आणि आज हा ब्रिजचं लोकार्पण सोहळा होत आहे। त्यामुळे इथे जी वाहतूक कोंडी होती ती वाहतूक कोंडी आता राहणार नाही। चांगलं काम सगळ्या अधिकाऱ्यांनी आणि LNT केल्यामुळे हा आजचा हे उद्घाटन सोहळा आणि तो माझ्याच कारकिर्दीमध्ये होते, त्याचा मला जास्त आनंद आहे की जो मी मांडलेला प्रस्ताव याच देई याच डोळा बघायला मिळतोय। त्यामुळे मी संपूर्ण महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळच्या सगळ्या अधिकाऱ्यांना धन्यवाद देते। तसेच इथले पत्रकार आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया त्यांनी वारंवार माझ्या या प्रस्तावाला सपोर्ट करून राज्यामध्ये जे प्राधान्य दिलं त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देते।